नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो समजायला थोडा किचकट आहे, पण आपण तो एकदम सोपा करून पाहणार आहोत. आजचा आपला विषय आहे प्रकटीकरणाच्या पुस्तकातून एक मोठं कोडं. भविष्यवाणीमध्ये जे 42 महिन्यांचं राज्य सांगितलंय ते श्वापदाचं राज्य, ते नक्की सुरू कधी होणार? तर हे कोडं सोडवण्यासाठी आपण काय काय बघणार आहोत? आधी 42 महिन्यांच्या रहस्याबद्दल बोलूया, मग त्याच्या 2 शक्यता काय आहेत ते पाहू, दोन्ही दृष्टिकोन समजून घेऊ, आणि मग सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्यामागे सैतानाचा खरा उद्देश काय आहे तेही बघू. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी काही महत्त्वाचे शब्द आणि घटना समजून घेऊ, म्हणजे पुढचं सगळं सोपं जाईल. तर हे 42 महिने हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. हे म्हणजे नक्की किती दिवस? तर 1260 दिवस. हा तोच काळ आहे जेव्हा श्वापदाला देवाच्या लोकांविरुद्ध युद्ध पुकारण्याचा आणि छळ करण्याचा अधिकार दिला जाईल. आता खरी गंमत इथे आहे. हे 42 महिने नुसतेच येत नाहीत, तर ते काही महाभयंकर घटनांसोबत येतात. जसं की 5वी तुतारी वाजल्यावर अथांग डोहाचं दार उघडणं, मग टोळांचा 5 महिन्यांचा छळ, त्यानंतर 6वी तुतारी वाजल्यावर फरात नदी जवळच्या देवदूतांना सोडलं जाणं, आणि मग तब्बल 20 कोटींची सेना 1/3 मानवजातीला मारून टाकेल. याच घटनांना 2 मोठे अनर्थ असं म्हटलं आहे. आणि इथेच सगळा गोंधळ सुरू होतो. म्हणजे प्रश्न असा आहे की हे सगळं एकाच वेळी घडतं की एकामागे एक? आणि याच प्रश्नामुळे आपल्यासमोर 2 वेगवेगळ्या शक्यता उभ्या राहतात. म्हणजे बघा, एक शक्यता अशी आहे की 42 महिन्यांचं राज्य आणि ही संकटं एकत्र सुरू होतात. दुसरी शक्यता म्हणते नाही, आधी संकटं येतात आणि मग राज्य सुरू होतं. तर मग नक्की काय? चला दोन्ही बाजू नीट समजून घेऊया. चला पहिला दृष्टिकोन पाहूया, ज्यात असं मानलं जातं की सगळा गोंधळ आणि छळ एकाच वेळी होतो. तर या पहिल्या शक्यतेनुसार काय होतं? 5वी तुतारी वाजते आणि त्याच क्षणी श्वापदाच्या 42 महिन्यांच्या राज्याची सुरुवात होते. पहिल्या 5 महिन्यात तो विंचवाचा छळ होतो, आणि त्यानंतर लगेच 6वी तुतारी वाजते, ज्यात 1/3 मानवजातीचा मृत्यू होतो. हे सगळं त्या 42 महिन्यांच्या काळातच घडतं. म्हणजे संकटं आणि राज्य दोन्ही सोबतच चालतात. बरं, आता दुसऱ्या शक्यतेकडे वळूया, आणि ही शक्यता एक पूर्णपणे वेगळं चित्र आपल्यासमोर उभं करते. या दुसऱ्या दृष्टिकोनानुसार आधी 5वी तुतारी वाजते आणि 5 महिन्यांचा छळ सुरू होतो. तो संपल्यावर 6वी तुतारी वाजते आणि 1/3 लोकांचा मृत्यू होतो. आणि हे सगळं झाल्यावर, म्हणजे ही संकटं संपल्यानंतर श्वापदाच्या 42 महिन्यांच्या राज्याची सुरुवात होते. थोडक्यात सांगायचं तर ही संकटं म्हणजे राज्यासाठीची तयारी आहे, राज्याचा भाग नाही. तर मग ह्या 2 शक्यतांपैकी कोणती जास्त योग्य वाटते? याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला एक वेगळा प्रश्न विचारावा लागेल. आपल्याला घटनांच्या क्रमापेक्षा त्यामागच्या हेतूवर लक्ष द्यावं लागेल. आणि इथेच आपला मुद्दा काय घडलं किंवा कधी घडलं ह्यावरून का घडलं ह्यावर येतो. म्हणजे सैतानाचा खरा उद्देश काय आहे? कारण बघा, सैतानाचा मुख्य उद्देश फक्त विनाश किंवा गोंधळ माजवणं नाहीये. त्याच्यामागे एक खूप मोठा आणि नेमका डाव आहे. आणि तो डाव काय आहे? तर देवाच्या लोकांना, म्हणजे साधूंना इतकं धमकावणं, इतका छळ करणं की त्यांनी आपला विश्वास सोडून द्यावा, त्यांनी धर्मत्याग करावा. हा त्याचा खरा उद्देश आहे. आता जरा विचार करा, जगभरात इतका गोंधळ माजलाय, संकट आली आहेत, कोट्यावधी लोक मरतायत. अशा परिस्थितीत एका विशिष्ट गटाला शोधून त्यांना लक्ष्य करून त्यांचा छळ करणं शक्य आहे का? हे कितपत प्रभावी ठरेल? आणि इथेच आपल्याला याचं उत्तर मिळतं. या स्रोतानुसार तर्क असा आहे की आधी संकटांचा वापर करून जगभरात सत्ता मिळवायची. एकदा सगळं नियंत्रण हातात आलं की मग त्या अंधाधुंद गोंधळाची गरज नाही. आणि मग आपलं खरं लक्ष साधायचं. म्हणजे त्या 42 महिन्यांच्या काळात फक्त आणि फक्त देवाच्या लोकांचा छळ करायचा, त्यांना श्वापदाची उपासना करायला भाग पाडायचं, नाहीतर मारून टाकायचं. म्हणूनच जर आपण या तर्काने गेलो तर दुसरी कालरेषा जास्त योग्य वाटते. कारण त्यात एक स्पष्ट क्रम आहे. आधी गोंधळ माजून सत्ता मिळवणं आणि मग त्या सत्तेचा वापर करून लोकांचा छळ करणं. या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि ते जे आपण श्वापदाचं 666 चिन्ह ऐकतो ते याच टप्प्यावर येतं. ते सुरुवातीच्या गोंधळात नाही, तर या 42 महिन्यांच्या काळात जे उपासना करायला नकार देतील त्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी एक साधन म्हणून वापरलं जाईल. आणि शेवटी हा सगळा विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. नियोजित
पद्धतशीरपणे केलेला छळ जास्त वाईट आहे की अंधाधुन गोंधळात पाडणारा विनाश? हे फक्त एका कालरेषेचं कोडं नाही, तर ते वाईटाच्या स्वरूपावरचं एक प्रश्नचिन्ह उभं करतं.